सर्व डोळे झाकून हात जोडून त्या प्रिय प्रभू परमेश्वरासमोर विनंती करूया. प्रभू येशू, तो आम्हावर अफाट प्रीती करतोस. आम्हा प्रत्येकाला ज्या नावांची हाक मारून आपल्या पवित्र चरणी तू बोलावलेला आहे. हे तुझं प्रेम आहे आणि तुझं प्रेमच प्रभू आजचा हा सुंदर दिवस आमच्या आयुष्याला जोडला आणि ही वेळ तू आम्हाला दिला तुझी स्तुती आराधना करण्याकरिता. म्हणून आम्ही तुला धन्यवाद धन्यवाद आणि धन्यवाद देतो. देवा, तू तुझ्या पवित्र वाणी वचनांद्वारे आता मग प्रत्येकाशी तू बोल. खरं तुझी वचनं आमच्या जीवनासाठी प्रकाश आणि आमच्या प्रौढासाठी तो दिवा आहे. कारण तो सजीव आहे, सक्रिय आहे, दुधारी तलवारीपेक्षा तीक्ष्ण असून प्रत्येक पंचांतर तुला विभागणारा, अडांच्या आरपार जाणारा, सांध्याला विभागणारा, मनाचे परीक्षण करणारा, विचाराचं परिवर्तन करणारा तो वचन आहे. म्हणून आज तू बोल येशू. आज तू बोलत असताना ते ऐकणारे कान आणि ती समजणारी बुद्धिमत्ता तू आम्हाला प्रभू. ते समजत असताना त्याप्रमाणे वागणं, चालणं, राहणं आणि त्या विश्वासामध्ये वाढून या जगामध्ये तुझं साक्षी बनण्याकरिता जो अभिषेक तो आम्हाला दिलेला आहे त्याचा अनेक पटीनं आमच्यामध्ये वाढ आणि वाढ होत जाऊ. त्याबद्दल सर्व वेळ आम्ही तुझ्या हाती घेतो. तुझ्या हाताच्या सामर्थ्याने चालव. आमीन आमीन आमीन. हालेलुया 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 हालेलुया. पण जे गेल्या साबतला आलेले होते आणि त्या साबत मध्ये जो पहिला आणि दुसरा सेशन जे झाला आणि दोन्ही सेशन त्याचा सिक्वेन्स होता आणि दुसऱ्या सेशन मध्ये आपण पाहिलं कोणतीही गोष्ट आपण करत असताना, काहीही करत असताना त्याला कसं करणं गरजेचं आहे? योग्यतेने करणं गरजेचं आहे. योग्यतेने करणं गरजेचं आहे. जर आपण कोणती गोष्ट करत असताना ते अयोग्यतेने केलं तर जे पारितोषिक आपल्याला मिळणार आहे किंवा जो मुकुट मिळणार आहे तो आपल्याला मिळणार नाही. त्याचा महत्वाचा भाग जो आहे तो आज आपण पूर्ण करणार आहोत. हालेलुया हालेलुया हालेलुया. त्यासाठी आपण पुन्हा त्या वचनाकडे वळूया. कोणतं वचन होतं? कोण सांगू शकाल? हा, मार्क 12 आणि वचन 41. आपण वाचा बघूया कोणाला. हालेलुया. हा, मग ते भांडारासमोर बसून लोक त्या भांडारात पैसे कसे टाकीत आहेत हे पाहत होता. आता या ठिकाणी 41 वचन. हालेलुया हालेलुया हालेलुया. बायबल म्हणते येशू कुठे बसलेला होता? भांडारात जवळ बसलेला होता आणि त्या भांडारामध्ये जे लोक दान टाकत होते, पैसे टाकत होते, ते येशू काय करत होता? पाहत होता. कसे टाकीत आहे ते पाहत होता. बायबल या ठिकाणी असं म्हणत नाही कोण किती टाकत होता हे तो पाहत नाही. बघा, कोण किती टाकत होता हे तो पाहत नाही, तर तो काय पाहत आहे? कसे टाकीत आहे. तो काय पाहत आहे? कसे टाकीत आहे. आणि हे
पाहत होता. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. त्याचा पहिला भाग आपण गेल्या साबात मध्ये आपण मनन केलेले आहोत. कारण जेव्हा आपण परमेश्वराजवळ येतो, आपण कोणत्या मनाने त्याच्या जवळ येतो, बघा, कोणत्या मनाने त्याचं कार्य करतो, किंवा त्याच्या भांडाराजवळ म्हणजे त्याच्या वेदीजवळ कोणत्या भावनेने आपण येतो, त्याची भक्ती कोणत्या मनाने आपण करतो, कोणत्या प्रकारे त्याचं गौरव करतो, यावर आपण मनन केलेले आहोत. आणि हे वचन समजण्याकरिता आपण अजून एक वचन वाचलेलं होतं. कोणाला आठवते? कोणतं वचन? हा, 2 तिमोथी 2 अध्याय आणि 5 वचन. बरोबर. काय म्हणते बघा, वाचा. हा, जर कोणी मल्लयुद्ध करतो तर ते नियमाप्रमाणे केल्या वाचून त्याला मुकुट मिळत नाही. हालेलुया, हालेलुया. जर कोणी मल्लयुद्ध करतो तर ते नियमाप्रमाणे केल्या वाचून त्याला मुकुट मिळत नाही. आणि आपण ते बघितलं की परमेश्वराजवळ येण्यासाठी किंवा त्याचे कोणतेही कार्य करण्यासाठी, त्याच्या वेदीजवळ येण्यासाठी, त्याची स्तुती आराधना आणि भक्ती करण्यासाठी परमेश्वराने काही नियम आपल्याला दिलेला आहे. आणि तो नियम कोणता आहे यावरही आपण मनन केलेले आहोत. किती नियम होते बोला? किती नियम परमेश्वराने दिलेले होते? 4. नक्की किती? बोला. ठीक आहे, 4 म्हणताय तुम्ही तर 4. कोणता नियम सांगा पहिला? परमेश्वराच्या मंदिरात येताना आपलं पाऊल कसं टाकायला पाहिजे? सांभाळून टाकलं पाहिजे. किंवा त्याची स्तुती भक्ती कशी केली पाहिजे यावरती हा तो पहिला नियम तो दिलेला आहे. आपण उपदेशकाचं 5 अध्याय पहिल्या वचनातून आपण पाहिलं. त्यानंतर दुसरा नियम कोणता आहे? वचन. हा, दुसरा नियम काय आहे की त्याच्याच जवळ आपण येताना कसं असणं गरजेचं आहे? अतिशय लीन आणि नम्र होऊन त्याच्या समोर येणं गरजेचं आहे. बघा. आणि तिसरा नियम, हा, त्याची भक्ती कशी केली पाहिजे? पूर्ण अभिषेकाने भरून त्याची भक्ती केली पाहिजे. आता तुम्ही म्हणता 4था नियम, ते कोणतं मला सांगा? तुम्ही 4 म्हणत होता. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. बघा, तर एकूण किती नियम तो दिलेला आहे? 3. जेव्हा आपण परमेश्वराच्या मंदिरात येतो त्यावेळेला आपण कसं येणं गरजेचं आहे? की आपलं पाऊल सांभाळून आपण टाकणं गरजेचं आहे. त्याची भक्ती आपण करताना, त्याची स्तुती आराधना करताना यावर आपण मनन केलेलं आहोत. आणि दुसरी गोष्ट, त्याच्या समोर आपण अतिशय नम्र, लीन आणि दीन होऊन येणं गरजेचं आहे. आणि तिसरी गोष्ट, आत्म्याने परिपूर्ण होऊन त्याची भक्ती करणं गरजेचं आहे. हालेलुया, 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 हालेलुया. तर आज आपण महत्वाचं जे आहे त्यावरती आपण मनन करणार आहोत. कारण आम्ही जी लोक आहे, विशेष करून मी देवाच्या भक्तांच्या बद्दल बोलतो, त्यांची ही तक्रार असते की ब्रदर, बायबल वाचताना आम्हाला काहीही, बायबल वाचून आम्हाला काहीही लाभ मिळालेला नाही. जेव्हा आम्ही बायबल वाचतो त्यापासून आम्हाला काही लाभ मिळालेला नाही. काही असंही म्हणतात, म्हणून जेव्हापासून आम्ही बायबल वाचायला सुरुवात केलेला आहे तेव्हापासून
आमच्यामध्ये किंवा आमच्या कुटुंबामध्ये त्रास अधिक वाढलेला आहे. काय वाढलेला आहे? त्रास वाढलेला आहे. संकट अधिक येतात आणि काहीही केलं तर अपयश येतो. काय येतो? अपयश येतो. आज परमेश्वर याच गोष्टीवर तो आपल्याशी बोलत आहे. कारण येशू म्हणतो किंवा येशू हेच बघत आहे, तुम्ही किती वेळ वाचता किंवा किती बायबलमध्ये तुम्ही अंडरलाईन करता, हे येशू पाहत नाही. या ठिकाणी येशू काय म्हणतो? तुम्ही किती वेळ वाचता आणि किती बायबलमध्ये अंडरलाईन करता, हे तो पाहत नाही. तुम्ही ते कसं वाचता? बघा, तुम्ही ते कसं वाचता आणि कोणत्या मनाने ते वाचता आणि कसं त्याचं मनन करता, हे तो पाहतो. या गोष्टी तो पाहतो. हालेलुया, 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 हालेलुया. आज आपण याच गोष्टीवर मनन करणार आहोत. तर आपण यहोशुआचं पहिला अध्याय आपण काढूया. यहोशुआचं पहिला अध्याय आणि त्याचं 8वं वचन बघा काय म्हणते. यहोशुआचं पहिला अध्याय 8वं वचन न पळता शिस्तीत आणि मोठ्याने वाचा. पान नंबर सांगा. काही लोकांना मिळणार यहोशुआचं पुस्तक. हा, पान नंबर सांगा. पान नंबर जुन्या करारामध्ये 267. ठीक आहे, वाचा. हा, नियमशास्त्राचा हा ग्रंथ तुझ्या मुखी सदैव असू दे. त्यात जे काही लिहिले आहे ते तू काळजीपूर्वक पाठ आणि रात्रंदिवस त्याचे मनन कर, म्हणजे तुझा मार्ग सुखाचा होईल व तुला यश प्राप्ती घडेल. पुन्हा मी वाचतो बघा. नियमशास्त्राचा हा ग्रंथ तुझ्या मुखी सदैव असू दे. त्यात जे काही लिहिले आहे ते तू काळजीपूर्वक पाळ म्हटलेला आहे. काय म्हटलेलं आहे? पाळ म्हटलेला आहे. आणि रात्रंदिवस त्याचे मनन कर. रात्रंदिवस त्याचे मनन कर, म्हणजे तुझा मार्ग काय होईल? सुखाचा होईल व तुला यश प्राप्ती घडेल. आता या वचनाचा अर्थ समजण्याकरिता आपण अजून एक वचन वाचूया, म्हणजे तुम्हाला कळेल की परमेश्वर आपल्याला काय म्हणत आहे. एचकेल त्याचा 3रा अध्याय काढा. एचकेल त्याचा 3रा अध्याय, पान नंबर सांगा आणि त्याचे 3रं वचन बघा. एचकेल त्याचा 3रा अध्याय पान नंबर 964 आणि त्याचं 3रं वचन. तो मला म्हणाला, मानव पुत्रा, जो पाठ मी तुला देतो तो पोटात जाऊ दे. त्याने आपल्या आतडी मी तो सेवन केला, तो माझ्या तोंडात
हालेलुया, 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 हालेलुया. तर या ठिकाणी बघा, जेव्हा तुम्ही बायबल पूर्ण मनाने त्याचं मनन करता, जसं या ठिकाणी म्हटलेलं आहे, तुझ्यामुखी सदैव असू दे, नियमशास्त्राचा ग्रंथ तुझ्यामुखी सदैव असू दे, त्यात जे काही लिहिलेले आहे तू ते काय कर, काळजीपूर्वक पाह. काळजीपूर्वक म्हणजे जेव्हा तू काळजीपूर्वक ते वाचशील आणि तुझ्या मनात तू घेशील, त्यावेळेला तू पाळला, त्यावेळेला तू पाळला. आणि जर तू ते काळजीपूर्वक काय केला नाहीस, मनन केला नाहीस, तर तू ते पाहू शकणार नाहीस. तुम्हाला मी त्यावेळेला एक उदाहरण दिलं होतं, बिर्याणी कसं बनवतात, बरोबर आहे. अगदी त्यामध्ये काय काळजीपूर्वक ते टाकायला लागते, जी लिमिटेशन आहे. जसं 1 किलो भात घेणार असेल तर त्याला किती मसाला टाकलं पाहिजे, कमी टाकूनही चालत नाही, जास्त टाकूनही चालत नाही. जे प्रमाण आहे त्या प्रमाणात टाकले तर ते काय होते, अतिशय टेस्टी बनते. आता शक्यतो सर्व स्त्रिया आणि पुरुष लोक सर्वजण ड्रायव्हिंग करतात. आरटीओमध्ये जेव्हा आपण जातो लायसन्स काढायला, तेव्हा आपल्याला काही नियम दिलेला असतो. तो नियम काय असतो, सिग्नल कसं बघायचं, कोणत्या बाजूला चालवायचं, कुठं पार्किंग करायचं, कोणत्या प्रकारे करायचं, हे सगळं नियम दिलेला असतो. आणि आपण रस्त्याने जाताना देखील काही नियमच्या पाट्या असतात बघा, स्पीड लिमिट लिहिलेला असतो 30, 40, 60. आणि त्याच्यापेक्षा बाहेर गेल्यानंतर काय होतं, ऍक्सिडेंट होऊ शकतो किंवा आपल्याला त्याची भरपाई द्यायला लागते. तसं या ठिकाणी तो म्हणतो, तो काळजीपूर्वक ते पाळ आणि रात्रंदिवस त्याचं मनन कर. आणि ह्याच गोष्टी तो काय म्हणत आहे एचकेल मध्ये, जो तुला मी पट दिलेला आहे. आता तो पट म्हणजे काय, ज्यावेळेला तुम्ही बायबलचं मनन करता, एखादं वचन तुमच्या जीवनामध्ये एक वेगळा आनंद आणि हर्ष येतो तो वाचत असताना. आणि खूप आपल्याला एक चांगलं वाटते आणि आपल्याला ते वचन आपण वाचत असताना आपल्याला पोखळीता वाटते किंवा एक प्रसन्नता वाटते. ते पट तुम्हाला तो दिलेला आहे. आणि त्याला तुला काय करायचं आहे, आपल्या आतडीत म्हणजेच त्याचं जेव्हा तुम्ही वारंवार वाचन करून सेवन करता, ते तुमच्या मनात राहते आणि योग्य वेळेला परमेश्वर ते वचनाचा वापर तुमच्या मुखातून करायला सुरुवात करतो. हालेलुया, 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 हालेलुया. कारण तुम्ही जर बायबल योग्य रीतीनं भक्तिभावाने आणि काळजीपूर्वक जर वाचला आणि मनन केला, तर प्रियानो, ते तुम्हाला नियम शिकवायला चालू करतो. काही लोक चर्चला येतात फक्त एक ऑब्लिगेशन म्हणून येतात, यायचं म्हणून येतात. काही लोक चर्चला येतात त्याच्या मागे एकच उद्देश असतो, कधी हे बडबड संपेल आणि आमच्या डोक्यावर हात ठेवतील आणि प्रार्थना करेल, आम्ही काय करून फिरून आपटलं तर आपल्याला. आणि काही लोकांचे हे विचार असते, काहीतरी भविष्यवाणी सांगितला जातो का. हॅलो, देवाचं प्रत्येक वचन तो भविष्यवाणी आहे. देवाचं प्रत्येक वचन आपल्यासाठी तो आहे. कारण बायबल म्हणते, तो सजीव सक्रिय दुधारी तलवारीपेक्षा तीक्ष्ण असून प्रत्येक मज्जातंतूला विभागतो. मज्जातंतू कुठं असते माहितीये तुम्हाला, कुठं असते, मोठ्याने मेंदूत असतो. अतिशय सूक्ष्म असतात ते.
वचन दुभागतो म्हणजे किती तो वचन ठार असेल बघा. आणि ते आपल्या सांध्यांना, आपल्या हाडांना, सगळ्यांना दुभागतो, आपल्या मनाचं परीक्षण करतो. म्हणजे वचन आपली सबसे बुद्धी जागृत करते. मनापासून ऐकत असताना आणि फक्त ते जागृत करत नाही तर आपल्या मनाचं परिवर्तन करते. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आपल्या मनाचं परिवर्तन करते. आणि ज्या वेळेला, कारण वचन हा काय आहे? वचन हा असतो परमेश्वर आहे. म्हणून प्रेम स्वतःला मोकळं करा, मोकळं करा आणि पूर्ण भरा. ज्यावेळेला तुम्ही एखादे ग्लास जर ठेवला आणि त्यात पाणी अर्ध आहे समजा, आणि अर्ध असल्यामुळे काय होते? बघण्याचा दृष्टिकोन काय आहे? कोण म्हणे अर्ध भरलेला आहे, कोण म्हणे अर्ध मोकळं आहे. जर ते पूर्ण भरलेला असेल, काम लक्षात घ्या, ते पूर्ण भरलेला असेल तर प्रेम तुम्ही पूर्ण झालेला आहात आणि येशू तुम्हाला पूर्ण करतो. कारण त्याचं वचन म्हणते त्याच्या पूर्णतेने आपली अपूर्णता दूर करतो. तो दूर करतो म्हणजेच काय? त्याच्या पूर्णतेने तो आपल्याला पूर्ण करतो. बरोबर, त्याच्या पूर्णतेने तो आपल्याला काय करतो? पूर्ण करतो. जेव्हा तुम्ही पूर्ण व्हाल तेव्हा उपदेशकाच्या 5व्या अध्यायाने पहिल्या वचनाप्रमाणे जे पहिलं नियम आहे त्याप्रमाणे आपण काय करतोय बघा. हालेलुया, हालेलुया. वाचा. तू देवाच्या मंदिरी जातोस तेव्हा सापावर पाऊल टाक. आणि पुढे काय म्हटलेलं आहे? हो, श्रवण करण्यास समीप जाणे हे मूर्खाच्या बली हवनापेक्षा बरे. आपण अधर्म करतो हे त्यास कळत नाही. कारण मूर्खाला वचन माहिती नाही. वचन हा परमेश्वर आहे. त्यांना जर आपल्या परमेश्वराची ओळख नाही, आपला परमेश्वर माहिती नाही तर प्रियानो तीच लोक काय करतात? मूर्खासारखं बली व हवन करतात. देवाने जर मला हे दिलं तर मी देवाला ते देतो. अनेक नवस करत असतात. तर ही बली आणि नवस करण्यापेक्षा या ठिकाणी योशुआमध्ये काय सांगतोय? 1:8 मध्ये तो नियमशास्त्राचा ग्रंथ तुझ्या मुखी सदैव असू दे. तर या ठिकाणी बोध व श्रवण करण्यास समीप जाणे हे मूर्खपणा. हे काय जाणे हे मूर्खाच्या बली हवनापेक्षा बरे. बली हवनापेक्षा बरे म्हणजे काय? यासाठी आपण एक वचन वाचूया म्हणजे तुमच्या लक्षात येईल. पहिलं शमूएल त्याचा 15वा अध्याय आणि 22वे वचन बघा काय म्हणते. पहिला शमूएल त्याचा 15वा अध्याय आणि 22वे वचन. एकच वचन वाचूया आपण. हा, तो शमूएल म्हणाला परमेश्वराचा शब्द पाळल्याने जसा त्याला संतोष होतो तसा होमानी व यज्ञाने होतो काय? बघा काय म्हणजे जसं परमेश्वराला शब्द पाळल्याने जसा तो संतोष होतो तसे होमानी व यज्ञाने होतो काय? पहा, यज्ञापेक्षा आज्ञा पाळणे बरे. एडक्याच्या वपेपेक्षा वचन ऐकणे बरे. वचन ऐकणे बरे. जेव्हा आपण त्याचं वचन म्हणजे काय त्याला जेव्हा आपल्या आत्म्यामध्ये भरतो म्हणजे आपल्यामध्ये घेतो. त्याच्या पहिल्या अध्यायामध्ये म्हटलेलं आहे तो जेव्हा आपल्यामध्ये येतो त्याला अद्भुत गोष्टी घडायला सुरुवात होतो.
आपण गोष्टी करायला सुरुवात होतो, कारण आपल्याला फक्त परमेश्वराशी प्रामाणिक राहायचं आहे. आपण हे बघितलं, परमेश्वराला आपल्याला निर्माण केल्यापासून किंवा आपल्याला निवडल्याबद्दल त्याला काय होऊ नये? पश्चाताप होऊ नये, मनस्ताप होऊ नये. त्याला काय झालं पाहिजे? त्याला गर्व वाटलं पाहिजे. जसं तो शमूएलाला म्हणतो, माझ्या मनासारखा माझी सर्व इच्छा पूर्ण करणारा, माझं कार्य सिद्धीस देणारा मला राजा भेटलेला आहे. तो कोण आहे? तर यशाचा पुत्र दावीद आहे. आणि दावीद परमेश्वराच्या मनासारखा असतो, म्हणून परमेश्वराने काय केलं? ज्या वेळेला शमूएल यशाच्या घरी जातो त्या ठिकाणी दावीद नसतो. मिळाला या गोष्टी पाहिल्या सकाळच्या दिवशी दावीद नसतो. देवाने शमूएलाला दावीदाचा शोध करत पाठवतो. दावीद कुठं आहे? तिथं जा. दावीद असतोय कुठं? अरण्यामध्ये आपल्या बापाची शेरड मेंढर तो चालत असतो आणि तिथं जाऊन त्याला अभिषेक करतो. तिथं जाऊन आणि ह्याच गोष्टी आपल्याला नवीन करायला देखील मिळते. कार्यालया परमेश्वराच्या मर्जीनुसार चालताना परमेश्वर कार्यालयावर काय आहे? प्रसन्न आहे. आणि परमेश्वरावर सेवक जगामध्ये एक अहंकार असतो, तो फक्त यहुद्यांच्यासाठी कार्य करणारा, हे त्याला दृष्टांताद्वारे दाखवतो. जे मी शुद्ध केलेलं आहे त्याला तू अशुद्ध समजू नको. तर कार्यालया योग्य नाही. पेत्राला त्याच्या घरी पाठवतो आणि पेत्राला आणण्यासाठी कार्यालयाला म्हणत नाही, कारण तो देवाचा सेवक आहे. तो जा आणि त्याला तुझ्या घरी येऊन ये. तुला म्हणजे तुझ्या नौकरांना पाठवून दे. कारण कार्यालयावर देवाची मर्जी इतकी बसलेली आहे. देवाची मर्जी बसलेली आहे. आणि पेत्रला नेण्यासाठी जेव्हा लोक जातात, पेत्र त्याच्या बरोबर जातो. आणि देवाचा सेवक त्या कार्यालयाच्या घरी गेलेला आहे. ते त्याला नेतो, कारण तो देवाचा मर्जीनुसार चालणारा आणि देवाला त्याच्याबद्दल अभिमान आहे. आणि देवाने फक्त त्या कार्यालयालाच नाही, त्याच्या पूर्ण कुटुंबाला, त्याचे नोकर चाकर, त्या सर्वांना पवित्र आत्म्याचा अभिषेक मिळतो. पेत्राच्या त्या आगमनाने आणि त्याची भक्ती, त्याचा संदेश, त्याचे वचन, ज्यावेळेला त्याचे सर्व लोक आणि सर्व जे नोकर चाकर ते घेतात, ते सर्व आत्म्याने भरून जातात. आत्म्याने भरून जातात. म्हणून जेव्हा आपण त्याच्या मंदिरी येतो, त्याचं वचन ऐकणं गरजेचं आहे. आणि फक्त ऐकणं नाही, त्याला श्रवण म्हणजे ते ऐकून आपल्या आत्म्यामध्ये भरणं गरजेचं आहे. हालेलुया, 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 हालेलुया. आपण अजून एक वचन वाचूया, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. लूक शुभवर्तमान त्याचा 8वा अध्याय काढा. हालेलुया, हालेलुया. आणि त्याचं 15वं वचन बघा. लूक शुभवर्तमान त्याचा 8वा अध्याय आणि 15वं वचन काय म्हणते? चांगल्या मातीत पडलेले हे आहेत की ते वचन ऐकून सालस व चांगल्या अंतःकरणात धरून ठेवतात आणि धीराने फळ देत जातात. धीराने फळ देत जातात. या ठिकाणी 5 गोष्टी या ठिकाणी सांगितलेल्या आहे. बघा, चांगल्या मातीत पडलेले हे आहेत की ते वचन ऐकून सालस, याचा अर्थ काय? ज्याचं जो मनाने चांगला आहे किंवा तो ते वचन
ज्याचं मन चांगलं आहे, ज्याचं मन शुद्ध आहे, ज्याच्यामध्ये मोकळ दिन आणि लीनता आहे, बघा त्यामध्ये जेव्हा वचन पडतो तेव्हा वचन त्याच्या कानी जातो, ते काय करतात? दुसरी गोष्ट, ते त्याला आपल्या अंतःकरणात धरून ठेवतात. ते वचन काय करतात? अंतःकरणात धरून ठेवतात. म्हणजे ते ऐकून त्याचे आत्मचिंतन करतात. पण आत्मचिंतन करतात. हालेलुया, 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 हालेलुया. म्हणजे ज्याचे विचार चांगले आहे, ज्याच्या भावना चांगल्या आहे, ज्याच्यामध्ये स्वार्थ नाही, अहंकार नाही, मीपणा नाही, गर्व नाही, कपट नाही, मनामध्ये कोणत्याही प्रकारची वितृष्णा नाही, या लोकांच्या अंतःकरणात जेव्हा वचन पडतो, ते वचन ऐकून ते आपल्या काय करतात? अंतःकरणात धरून ठेवतात. म्हणजेच काय? ते ऐकलेलं वचन याचं मनन चिंतन करतात. मनन चिंतन करतात. परमेश्वर तुमचं मन बघतोय, तुमचं बाह्य रूप बघत नाही, बाह्य रूप बघत नाही. कोल्हापूरमध्ये एका मुलाचं बारसं होतं आणि देवाने त्यांना आशीर्वादित केलं आणि त्यांना ते बाळ दिलं आणि ते भरपूर कॉम्प्लिकेशन्स मध्ये ते बाळ जन्मलेला होता आणि त्याचा खूप आग्रह होता की तुम्ही ब्रदर त्या बारशाच्या साठी. मी येऊन काय करणार, कारण मी कधी अशा गोष्टीला गेलेला नाही आणि मला माहितीही नाही. चर्च मध्ये समर्पण झालं, प्रश्न घेतला नाही, म्हटलं की बारशाला तुम्ही याला पाहिजे, तुम्ही ती भक्ती तुम्ही काय संदेश देणार. आणि त्यांनी एका हॉलमध्ये ते अरेंज केलेलं होतं, कारण पहिला मुलगा असल्यामुळे सगळ्याला एक गर्व असतो, वारस आहे हे आहे. आणि तिथे भरपूर भक्ती लोक त्यांनी आमंत्रण केले होते, त्यांचं स्टाफ आणि हे ते सगळे, आणि भरपूर असे ब्राह्मण लोक होते. आणि त्या ठिकाणी जेव्हा भक्ती चालू झाली आणि जे कोल्हापूरचे आपले ग्रुप मेंबर सिस्टर शैला बनवले आहेत, ते आजारी होते, त्यामुळे तिथे स्तुती घेणारे कोणी नव्हते. हालेलुया, हालेलुया. तर त्या ठिकाणी स्तुती घेतली गेली, मी स्वतः घेतली. त्या स्तुतीमध्ये देवाने त्या विधर्मी लोकांचं वर्णन केलं, कारण ते कोल्हापूर आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आणि ते सर्व विधर्मी आणि वातावरण खूप टाईट होता. आणि मग या लोकांना मी त्याला म्हटलं, आणि तो अशा लोकांना आपण आपली भक्ती करायची. आणि मी कधी बारशाने संदेश दिलेला नव्हता, पण देवाने मला एक सुंदर वचन दिलेला होता, त्याच्यावरती मी बोललो. ते संपल्यानंतर या ठिकाणी भरपूर असे काही डॉक्टरचे वडील लोक आलेले होते, ते बाहेर होते आणि आम्ही जेवण करून आम्हाला परत यायचं होतं, कारण या ठिकाणी दुसऱ्या दिवशी साबत होता. आणि आम्हाला त्यांनी व्यवस्था केली, आम्ही लगेच बसतो. ते सगळेजण माझ्याकडे बघतो, म्हणजे मला का बघतात. आणि नंतर मी हात होताना जी त्या मुलाचा बाप होता त्याला ते म्हटले, आम्हाला त्या पाळक साहेबांना भेटायचं आहे. मग त्यांनी येऊन मला ओळख करून दिली आणि ते म्हटले, खरोखर तुमचं जे बायबल आहे किती सुंदर आहे मुलांच्या बाबतीत आणि पालकांच्या बाबतीत, आणि ते वचन किती सुंदर आहे आणि किती ते आमच्या मनाला खूप, म्हणजे ते ऐकून आम्हाला खूप बरं वाटलं आणि आम्हाला तेव्हा त्यांच्या प्रश्नांची उत्तरं मिळाली. मला काय सांगायचं लक्षात घ्या, देवाचं वचन ते कान देऊन ऐकत होते.
आणि त्यात काही लेडीज देखील होत्या. ते देखील म्हटले, खरोखर आज आम्हाला समजतो की आमच्या लेखनाला कसा संस्कार दिला पाहिजे आणि कसा त्याला वाढवलं पाहिजे. आणि त्यावेळेला ते आमच्या म्हातारपणाचं काही नाही. आणि सगळं मला फक्त हात मिळवले नाही तर माझ्या हाताचं चिकवड घेऊन आहे. काही लोक वडीलधारी व्यक्ती माझ्या पाया पडायला लागले. मी म्हणतो तुम्ही माझ्या वडिलांसारखं आहात, माझ्या पाया पडू नका, फक्त हात मिळवा. मी कोण आहे म्हटलं, मी माती आहे, करता करता तो आहे. लक्षात ठेवा प्रियानो, त्यांना ख्रिस्त माहिती नाही, परंतु त्याला जेव्हा ते ख्रिस्ताचं वचन ऐकले त्यावेळेला त्यांच्या मनाचं परिवर्तन झालं. देवाचं वचन सत्य आहे का? तो काय म्हणतोय? तो सजीव आहे, सक्रिय आहे, तुतारी तलवारीपेक्षा तीक्ष्ण आहे. तुम्ही तर त्याचे विश्वासू निवडलेले लेकर आहेत. तुमच्या जीवनात त्याचा कार्य कसा व्हायला पाहिजे मला हे सांगायचं आहे. पण तुमच्या जीवनात का होत नाही त्याचं आत्मचिंतन करा. कारण तुम्ही त्याचं वचन वाचत असताना काय म्हटलेलं आहे? सारस म्हणजे भल्या व चांगल्या अंतःकरणाने ते वाचा. मी अनेक लोकांना बघतो, ख्रिस्ती लोकांना, आणि माझ्याशी ते बोलतात डायरेक्ट लिहून, कधीच देव आम्हाला दाखवणार आहे. मला काय दाखवणार आहे? मला अजून दाखवण्याचं काय दाखवणार आहे? नाही ब्रदर, खूप आमच्याशी अन्याय झालेला आहे, खूप आमचा छळ होतोय. आणि काही अशी लोक देवाचं वचन ऐकून मी म्हणतात, देवाचं वचन कळालं म्हणतात, खूप चांगलं, पण ते ब्रदर सगळ्यांना क्षमा करेल. चांगली गोष्ट सगळ्यांना, म्हणजे मला वाटतं खरोखर देवाचं वचन कार्य करायला. परंतु मेलं तरी पण सासूला क्षमा करणार नाही. मेलं तरी पण सासूला क्षमा करणार. अजूनही या ठिकाणी आहे आणि ते क्षमा करते म्हणून काय झाले? काय म्हणाले? वर्णन देवाचा आशीर्वाद आप उतरणार. तुम्हाला माहिती नाही ब्रदर, मी ज्यातनं गेलेला आहे तुम्हाला माहिती नाही. तुम्ही गेला असता तर तुम्हाला समजलं असतं. तुम्ही गेला असता तर तुम्हाला समजलं असतं. हा प्रॉब्लेम आहे. देवाची आज्ञा काय आहे? तू तुझ्या शत्रूवर प्रेम कर, जे तुला छळतात त्याच्यासाठी मध्यस्थी कर. कारण देव तुला का छळू देत आहे? तुझं टेम्पर खाली आणत आहे. तो तुला मूळ बनवण्याचा प्रयत्न करतो, तुला नम्र बनवण्याचा प्रयत्न करतो. मी नम्र होत नाही. मी काय म्हणते? मी मरेन, मग मर. ज्यावेळेला असं बोलतात मला दुःख वाटते, पण मनात म्हणते मर. काय करणार? हॅलो, त्यामुळे तुमच्या जीवनात कार्य होत नाही. तुम्ही जर स्वतःच परिवर्तन करत नाही, कारण देव तुम्हाला स्वतंत्रता दिलेला आहे. देव तुमचे प्रत्येक बघा भक्तीमध्ये तुमच्याशी बोलतो, तो तुम्हाला आरसा दाखवतो. तुम्ही माझ्यापासून कसं लांब गेलेला आहात, कारण तुम्ही माझ्या मनासारखं नाही आहे. तुमच्यामुळे मला मनस्ताप होत आहे. बदलणं गरजेचं आहे. शौलाने तेच केला. दोष फक्त दुसऱ्यावर टाकला. शौलाने म्हणतो तुझ्या देवासाठी अर्पण करण्यात आलेलं आहे. आपलं म्हणत नाही, माझं म्हणत नाही. तुम्ही म्हणले जरा स्वार्थी बा. कारण तुमचं अंतःकरणच चांगलं नाही हो.
तुमच्यामध्ये खरोखर त्या चांगल्या अंतःकरणाने जर ती ऐकला तर तुमच्यामध्ये आपोआप आत्म्याची प्रबळ कार्य करायला चालू करते. हालेलुया, 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 हालेलुया. कारण वचन ऐकून त्याला आत धरून ठेवा. जेव्हा तुम्ही धरून ठेवाल आतमध्ये जो जनावर बसलेला आहे तो बाहेर निघायला चालू होईल. कोण जनावर? बघा, कारण तुम्ही त्याला पाहत आहात आतमध्ये. तो म्हणतो, तो काय सांगतोय बरोबर? तो काय सांगतोय? तुझा त्रास त्याला काय माहिती आहे? तुझा छळ त्याला काय माहिती आहे? प्राणिक लक्षात घ्या, तुम्ही ज्या काही त्रासात जाता त्याच्यापेक्षा जास्त त्रासात नाही गेलेला आहे त्या आध्यात्मिक जीवनात. तुमचा अपमान काही नाही, त्याच्यापेक्षा जास्त अपमानात तुम्ही गेलेला आहे. तुमच्याशी काही विश्वासघात घडले, माझ्याशी भरपूर घडलेला आहे आणि आताही घडत असतो, पण तुम्हाला त्याचा काही पर्वा नाही. मला माहिती आहे माझा देव माझ्यासाठी समर्थ आहे आणि मला जगाचं नाही देवाचं सर्टिफिकेटची गरज आहे. आज ते तुमच्या मनात ठेवा. तर देवाचं सर्टिफिकेट मिळालं, जगाचं सर्टिफिकेट आपोआप तुमच्या जवळ येईल. हालेलुया, 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 हालेलुया. म्हणून तिसरी गोष्ट काय म्हणते? अंतःकरणात धरून ठेव. फक्त ऐकू नकोस, ऐकू नकोस. धरून ठेव म्हणजे काय? त्याला कृतीत आण. जे तू ऐकलेला आहेस त्याला काय कर? कृतीत आणायला सुरुवात कर. आणि जे तुझ्याशी घडत आहे त्याबद्दल धीर धर. चौथी गोष्ट काय म्हणते? धीर धर. जेव्हा तुम्ही धीर धराल, लगेच कोणती गोष्ट लगेच कोणती गोष्ट काय होतंय? लगेच ते होत नाही. तुम्हाला तो संदेश आठवतोय का? बघा, जोपर्यंत ख्रिस्तामध्ये मुळात नाही, मुळावलेलं नाही, तोपर्यंत ते झाड वाढत नाही आणि त्याला फळं येत नाही. मी आज झाड लावलो, उदाहरणार्थ आंब्याचं झाड लावलो आणि लावून एका अभ्यासात म्हणजे आंबे काय दिला, आंबे येईल का? त्याला जमिनीत मुळावणं गरजेचं आहे. जेव्हा ते मुळावलं जाईल त्यावेळेला ते झाड वाढायला सुरुवात होईल. झाड वाढतं म्हणजे धीर धर आणि मग फळ द्यायला सुरुवात होईल. जेव्हा ते मुळावतील म्हणजे धीर धर, जेव्हा ते मुळावतील म्हणजे तू जेव्हा ते सहन करशील त्यावेळेला ती फळ तुझ्यात दिसून येतील. फळ म्हणजे काय? आत्म्याची फळ एकच आहे. कोणतं? प्रीती, आनंद, शांती, सहनशील, ममता, चांगुलपणा, विश्वासूपणा, सौम्यता आणि इंद्रियदमा. फळ म्हटलेलं आहे, फळ नाही. तो एकच फळ, त्याचा 9 गुण आहे. कदाचित पहिले 3 फळ तुमच्या लक्षात होतील. गुण, त्या 5 गुण कोणते? प्रीती होईल, आनंद होईल, शांती होईल, तुम्ही अतिशय आनंदित आणि प्रसन्न व्हाल. सैतान म्हणजे खूप आनंदित आणि प्रसन्न आहे, तुम्हाला छळण्याचा प्रयत्न करेल. अधिक मुळावणं गरजेचं आहे. मुळावल्यानंतर सहनशीलता तुमच्यात येईल, ममताळूपणा येईल, चांगुलपणा येईल. अजून अधिक मुळावल्यानंतर तुमच्याकडे तो विश्वास निर्माण होईल. कोणताही प्रॉब्लेम, कोणतेही संकट, कोणत्याही अडचणी काही येऊ, तुमचा विश्वास ढळणार नाही. किती वादळी होते, जी झाडं अधिक मुळावलेली आहेत. यावेळेला आपल्या सांगली जिल्ह्यातला टेम्परेचर किती होता? 42 होता. कोल्हापूरचा 42 होता. जी झाडं आहेत मुळावलेली वाळीत का? हिरवगारच आहे. उलट ते दुसऱ्याला सावली देत होते.
पण त्या झाडाखाली जे कोणी जाऊन थांबायचे उन्हाळ्यात त्यांना गारवा वाटत होता. किती ऊन पडू दे त्यांच्यावरती त्याचा काही परिणाम झाला नाही. तसं प्रियाळू तुम्ही जर पूर्ण मनाने आहात, तुमच्या विश्वासामध्ये इतकं दृढ व्हाल, किती आपत्ती किती संकट येऊ दे प्रियाळू, पण तुम्ही दुसऱ्यासाठी धीर देणारे व्हाल, थकवा नाही किंवा तुमच्या मुखातून नकारात्मक शब्द येणार नाही, अविश्वासू शब्द येणार नाही. तुम्ही असं कधीच बोलणार नाही एवढं देव केलं पण मला काय मिळालं, एवढं देव केलं, एवढी प्रार्थनाला गेलो, आमच्या जीवनात काय लाभ आहे. त्या आसामचे जे मिशनरी होते त्याचं नाव विसरून जातो तोंडात आहे, काय होते काय नाव, ग्रँड स्टेन. बघा त्याला काम केला आणि त्याच्या मुलाला जाऊन मारले, का मारले, त्याला फक्त देवाचं प्रेम लोकांना देत होता, देवाचा मार्ग दाखवत होता. आणि सैतानाने त्या लोकांच्या समोर पण त्याची बायको मध्ये तो आत्मा होता, तो विश्वास होता, ती थोड होते. म्हणून ती काय म्हणते, देवाने दिलं देवाने घेतलं, ज्याने केलं त्याला तो क्षमा करून टाकले. आणि अजूनही ती त्या ठिकाणी मिशनरीचं काम करते, अजूनही ती त्या ठिकाणी काम करते. हे करते नाही आम्ही आमचा देश सोडून आलो, आम्ही या लोकांच्यासाठी एवढं सगळं केलं, या लोकांनी आमच्याशी असे दृष्टीने वागले, देव कुठं आहे. आज आपण बोलतोय बघा, देव कुठं आहे. एवढं प्रेरणा जात होतो पण काय मिळालं आम्हाला, काय आमचं परिवर्तन झालं. हॅलो, देव तुम्हाला सगळं दिलेलं आहे, तुम्ही घेतला नाही, तुमचा प्रॉब्लेम आहे, तुमचा प्रॉब्लेम आहे. कारण तुम्ही जर धीर धरला आणि मुळावर गेला तर तुम्हाला ती फळ दिसायला चालू होते. आजकाल लोकांना काय पाहिजे असते फळ. जे लोक अनेक लोक असं थप्पा पाहतात बघा, तुझ्या घरात काहीतरी प्रॉब्लेम आहे. तुम्ही जाऊन जेव्हा त्यांच्याकडे तुमचं मनात दुःख व्यक्त करतात तर काय म्हणतात, हो तुझ्या सासूने असं केलं, तिची ती बहीण येत होती तिच्यामुळे झालं, तिचा तो भाऊ येत होता तिच्यामुळे झालं, तरी ते काहीतरी करत आहे, ते करत आहे, ते करत आहे. कारण जे तुम्हाला बोलतात त्यांना ख्रिस्त माहिती नाही. ख्रिस्त कोण आहे. जर ख्रिस्त तुमच्यामध्ये आहे, योहानाचं पहिलं पत्र 4:4 वचनात म्हणतो, जे काही जगात आहे त्याच्यापेक्षा तुझ्यात जो आहे तो मोठा आहे. आज तो तुझ्यात आहे का नाही हे आधी बघा. कुठली करणी आणि कुठली काय चालणार आहे, कुठल्या भूतवादा काय चालणार आहे. येशूच्या आगमनाने भूत पळून गेले, भूताचं सैन्य पळून गेले, त्याच्या जमिनीवर पालन घातले. वेळेच्या आधी आम्हाला काढू नको. जर तो येशू जर तुमच्यामध्ये आहे आणि तुम्ही जर त्या येशूमध्ये आहात तर कोण मावशी, कोण मामा आणि कोण काका काय आणून घातले आणि काय दिलं काही होणार नाही, काही होणार. तर हा स्वात्म्याचा फळ आहे विश्वासपणा. प्रॉब्लेम आला म्हणून तुमचं लगेच तुमच्या त्या मानवी गुणधर्म बाहेर येणार नाही. देवाचा गुणधर्मच कार्य करेल. कोणता सौम्यता, परिस्थिती काही असू दे, परिस्थिती काही असू दे. एकदा एका मुलाची आई आली, माझा मुलगा अभ्यास करतच नाही आणि खूप टेन्शन घेत आली. ती खूप धार्मिक होती, आई आहे, नॅचरल आहे. मी म्हटलं काळजी करू नकोस, मी तुझ्याकडे बघून तुझ्या मुलाला आशीर्वादित केलेला आहे. नाही म्हणलं तो अभ्यास करत नाही. आणि नंतर रिझल्ट काय आलं, 65% मार्क पडले. बघा, डिप्लोमा मध्ये. आणि मग ती खुश. मी तिला म्हटलं काय म्हटलं, तुझ्या विश्वासाने देवाने तुझ्या मुलाला आशीर्वाद दिला. देव आपल्यावर खूप प्रेम करतोय, लक्षात ठेवा, खूप प्रेम करतोय. तुम्हाला तो दुःखी बघू इच्छित नाही, तसं तुम्ही तुमच्या मुलाला दुःखी बघू इच्छित नाही.
तुमच्या मुलाला अपयशी बघू इच्छित नाही, तुमच्या मुलांची फजिती झालेली तुम्हाला बघवत नाही, आणि तुम्ही त्याची लेकरं त्याला कसं बोलवणार आहे? तो तुम्हाला कधीही सोडणार नाही, कधी सोडणार नाही. त्याला तुमची खूप काळजी आहे, आणि म्हणून तो तुम्हाला त्याच्या जवळ या ठिकाणी बोलावलेला आहे. का? कारण तुम्ही काही गोष्टीसाठी अजून आशीर्वादित नाही, तो आशीर्वाद देण्यासाठी बोलवलेला आहे. आणि आशीर्वाद तो देतो, लक्षात घ्या, आशीर्वाद तो देतो. कोणता ब्रदर देत नाही, कोणता पायल देत नाही. आशीर्वाद फक्त येशू देतो. तुम्ही जर त्याचं वचन आपल्या अंतःकरणात घेतला तर, आणि फक्त इतक्या फक्त घेऊ नका, इथून गेल्यानंतरही त्याला काय म्हटलेलं आहे? सतत तुझ्या मुखामध्ये सदैव तुझ्या मुखी असू दे. काल आमच्या खूपची उपवास प्रार्थना होती, त्यावेळेला मी त्याला हे शिकवत होतो की कधी देव आपला ऐकत नाही जेव्हा आपण त्याचं ऐकत नाही. आपण जर त्याचं ऐकत नाही, तो आपला कसा ऐकेल? जेव्हा आपण त्याचं ऐकत नाही, त्यावेळेला आपल्यावरची संकट कोसळतात. मी फक्त ग्रुपचा मेंबर असून चालत नाही, मी फक्त मंडळीचा मेंबर असून चालत नाही, मी फक्त एक चार स्तुती करून टाळ्या वाजवण्याचं चालत नाही, मी या ठिकाणी खूप ऍक्टिव्ह मेंबर आहे म्हणून चालत नाही. मी आत्म्याने देखील ऍक्टिव्ह असणं गरजेचं आहे, माझं समर्पण असणं गरजेचं आहे. जेव्हा मी समर्पित आहे, तुम्ही फक्त त्याला हाक मारा, तुम्ही फक्त त्याला हाक मारा. तो तुमच्या जवळ आहे, तो तुमच्या बरोबर आहे, तो तुम्हाला कधी सोडत नाही. वचन हाच तो परमेश्वर आहे, म्हणून त्याचं मनन करा आणि ती वचने आपल्या आतड्यामध्ये भरा, आतड्यामध्ये. आणि धीर धरा. आपलं शांपण करत बसताना मला काही कळाले, हॅलो, आजपर्यंत मला कळालं नाही, तुम्हाला काय कळणार नाही. माझी भाव संपत आलेली आहे, आजपर्यंत मला कळालं नाही पूर्ण वचन, तुम्हाला काय कळालं? पण आत्म्याने समजून घ्या, आत्म्याने फक्त वाचत राहा, मनन करा आणि देवाला म्हणा, देवा तू बोल, तू बोल, तू बोल. कारण येशू नेहमी बघत आहे तुम्ही कोणती गोष्ट कसं आणि काय करता, तुम्ही किती करता हे बघत नाही, तुम्ही कसं करता हे तो बघतो. तुम्ही किती वेळ देता हे बघत नाही, तुम्ही कसं ती वेळ देता हे तो बघतो. आज खूप महत्वाचं आहे, आज खूप महत्वाचं आहे. पण आज सारस म्हणजे त्या बऱ्या माणसासारखं चांगल्या अंतःकरणाचं होऊन त्याचं वचन जे तुमच्याकडे आलेलं आहे त्याला धरून ठेवा, धरून ठेवा. अरे हा म्हणा, हो देवाने मला वचन दिले तो पूर्ण करणार. तर बायबल म्हणते त्याचं वचन आकाश आणि पृथ्वी नाही सावली, तो दिलेलं वचन कधी नाही सावणार नाही, आणि तो कधी नाही सावणार नाही, तो करणार. तुम्ही तुमच्या बुद्धीने विचार करू नका, जे काही घडते त्याच्या इच्छेनुसार घडते हा विश्वास ठेवा. आणि कधी तो वाईटात तुमच्यासाठी चांगलं घडवणारा परमेश्वर आहे, वाईटात नाही. तुम्हाला वाटेल वाईट होत आहे, अन्याय होत आहे,
त्या अन्याय वाईटातून सामना करणारा परमेश्वर आहे. त्यावेळेला आपण सर्वजण भगवानाला घ्या. डोळे झाकून दोन्ही हात दाबा. आणि जो संदेश आज आलेला आहे तो माझ्यासाठी माझ्या कुटुंबासाठी कोणता आहे समजून घ्या. आणि तुम्ही कुठं भरकटलेले आहात, भटकलेले आहात, त्याचं आत्मचिंतन करा. कारण आज तुम्ही जे काही आहात त्याच्या कृपेमुळे आहात. आणि हे या जगाच्या अधिपतीला माहिती आहे. आणि तुमच्यामध्ये आलेली ही सर्व कृपा, आशीर्वाद तुमच्यामधून काढण्याकरिता तो तुम्हाला भडकवत आहे, भटकवत आहे. पुन्हा आत्मचिंतन करा, स्वतःला समर्पण करा. कारण प्रभू परमेश्वर तुमच्यावर प्रेम करतो. तो तुम्हाला कधी न सोडणारा तुमचा परमेश्वर आहे. आणि आजही तो तुम्हा प्रत्येकाला तुमच्या नावानिशी हाक मारत बोलत आहे. आणि तोच तुमच्याशी बोललेला आहे. आज तुम्ही आत्मचिंतन करून बघा. तुम्ही त्याच चरणी येता कोणत्या मनाने? तुम्ही ते वचन वाचता कोणत्या मनाने? तुमच्या भावना काय आहे? तुमच्या विचारात काय आलेलं आहे? अनेक वेळेला आपण वचन वाचताना आपल्याला या जगाचा अधिपती वेगळंच काहीतरी समजावून सांगतो. आणि आपल्याला थोडस कळाल्यानंतर अहंकारही येतो. पण वचन आपल्याला नम्र बनवते. वचन आपल्याला प्रेमळ बनवते. वचन आपल्यामध्ये शांती देते. वचन आपल्याकडे दुर्गुण काढून टाकतो आणि त्याच्या सद्गुणाने तो भरत असतो. आणि त्या गोष्टी आपल्यात घडत आहे, ह्याच्या विपरीत गोष्टी घडत आहे. जर ते घडत आहे तर ही वेळ आहे प्राणू पश्चातापी करून त्याला शरण जाणे. कारण तो तोच आहे प्राणू, त्याच्यासारखा दुसरा कोणी नाही. तो आज आपल्यावर प्रीती करतो. तो आपल्याला जे आशीर्वाद दिलेला आहे ते तो काढून घेत नाही, तर त्याची वाढ करू इच्छितो. जे आपण गमावलेलं आहे ते देखील तो आपल्याला परत देऊ इच्छितो. दोन्ही हात उघडा आणि प्रभू जवळ बघा. पश्चातापी हृदयाने म्हणा, प्रभू मी तुझ्या विरुद्ध आणि स्वर्गाविरुद्ध कळत न कळत पाप आणि अपराध केलेला आहे. मला क्षमा. माझ्या अज्ञानपणामुळे, माझ्या मूर्खपणामुळे प्रभू मी त्याचा उपयोग
सदुपयोग न करता दुरुपयोग केलेला आहे. मला आज तुझ्यापासून लांब करून मला त्यातून जवळ घेतली. माझ्यावर दया दया, कारण माझ्या देवा मी माती आहे, कुंभार आहे. त्या धुळीत मला उचलला, मला उभा केला. म्हणा हे प्रभू, माझ्यापासून सबूत मला तुझ्या मार्गावर चालण्याकरिता मला सहाय्य कर. माझ्या हाताला धर आणि मला तुझ्या मार्गात हीच मी विनंती करत आहे. मैं पापी हूँ प्रभु जी, तूने मुझे अपनाया, फिर भी मेरे मसीहा मैंने तुझे ठुकराया, मैंने तुझे ठुकराया. मैं पापी हूँ प्रभु जी, तूने मुझे अपनाया, फिर भी मेरे मसीहा छोड़ा, फिर भी मेरे मसीहा तूने न मुझको छोड़ा, तूने न मुझको छोड़ा. Yes, Lord. पापी हूँ प्रभु जी, तूने मुझे अपनाया, फिर भी मेरे मसीहा मैंने तुझे ठुकराया, मैंने तुझे ठुकराया. मैं पापी हूँ प्रभु जी, yes Lord, तूने मुझे अपनाया, फिर भी मेरे मसीहा मेरे गुनाहों के खातिर बहती है खून की धारा,
खातिर बहती है खून की धारा, बहती है खून की धारा। प्रभु जी तूने मुझे अपनाया, फिर भी मेरे मसीहा मैंने तुझे ठुकराया, मैंने तुझे ठुकराया। मैं पापी हूँ प्रभु जी, तूने मुझे अपनाया, फिर भी मेरे मसीहा मैंने तुझे ठुकराया, मैंने तुझे ठुकराया, मैंने तुझे ठुकराया, मैंने तुझे ठुकराया। आत्मचिंतन करा। जेव्हा जेव्हा आपण प्रभूची आज्ञा मानत नाही, जेव्हा जेव्हा आपण त्याला दुय्यम स्थान देतो, जेव्हा जेव्हा आपण आपलंच खरं करत असतो, जेव्हा आपल्यामध्ये हट्टीपणा येतो, अहंकार येतो, मनात ईर्ष्या आणि मत्सर येते, तिरस्कार येतात, दुसऱ्याचा कमी लेखण्याचा प्रयत्न करतो, आपल्याला काही कळत नसून आपण दुसऱ्याला नाव ठेवतो, त्याची निंदा करतो, त्या वेळीला आपल्याला येशूचा ठोकर मारलेला, आपण येशूचा अपमान केलेले आहोत, आपण येशूला त्या दोषीच्या कठारामध्ये उभा केलेले आहोत। जसा येशू त्या पिलाता समोर आहे, तसं तो आपल्या समोर असतो, कारण आपल्या डोळ्यावर एक प्रकारचा तो अहंकाराचा, मीपणाचा, गर्विष्ठपणाचा चष्मा चढलेला आहे, म्हणून आपल्याला येशू दिसत नाही, आपण येशूला ओळखलेला नाही। आज प्रियानो, या वचनाद्वारे येशू तुमच्या डोळ्यावरचा चष्मा हटवलेला आहे। ही ती वेळ आहे, येशूला ओळखा, समजा, पश्चातापी हृदयाने त्याला शरण जा, त्याच्याकडे क्षमा मागा, कारण फक्त क्षमा तोच करतो प्रियानो, दुसरा कोणी करत नाही, कोणीही देऊ शकत नाही। तो जर क्षमा केला तर प्रियानो आपलं जीवन धन्य होतो। म्हणून जेव्हा जक्कैया त्याच्या समोर कबुली देतो,
येशू प्रसन्न होऊन म्हणतो, हा देखील दाविदाच्या कुळापैकी एक आहे. जेव्हा झक्किया पश्चाताप करतो आणि कबुली देतो, येशू म्हणतो, आज या घराला तारण प्राप्त झालेलं आहे. आज तोच येशू आपल्यामध्ये उभा आहे. तोच येशू वचनाद्वारे आपल्या जवळ आलेला आहे. तोच येशू आपल्याला म्हणत आहे की तुम्ही तुमच्या तरी भरा. फक्त ऐकणारे होऊ नका, ऐकून कृती करणारे व्हा. तुमचं जीवन, तुमचं कुटुंब सर्व आशीर्वादित होतील आणि सुंदर बनतील. सुंदर होईल. तुमच्यातला विद्रूपपणा निघून जाईल. जेव्हा तो आत्मिक सुंदरता तुमच्यात येईल मिळालो, त्या सुंदरतेवर परमेश्वर प्रसन्न होईल. त्या सुंदरतेवर हे जग प्रसन्न होईल आणि तुमच्या जीवनात शत्रू राहणार नाही. तुमच्या कुटुंबात शत्रू राहणार नाही. तुमच्या जीवनामध्ये चिंता राहणार नाही. तुमच्या घरामध्ये अंधकार, गैरसमज, वाद भांडण राहणार नाही. तुमच्या व्यवसायामध्ये प्रॉब्लेम नसतात. तुमच्या कामावर प्रॉब्लेम येणार नाही. आज तुमच्या स्वभावामध्ये तो बदल, तुमच्यातला मानवी आणि जैविक स्वभाव निघून जाईल. तो स्वर्गीय स्वभाव तुमच्यात, या आत्मेची फळं तुमच्यामधून आज दिसून येते. तुम्हाला कोणाला सांगायची गरज नाही. लोक तुम्हाला कौतुक करून सांगतील. लोक म्हणतील तुमच्यामध्ये आलेला बदल. ही ती वेळ आहे. ही ती वेळ आहे. पश्चाताप करा. पश्चाताप करा. त्याला शरण जा. कारण आजपर्यंत मी जे वचन वाचत होता, मानवी बुद्धीनं वाचत होता. प्रभू जवळ म्हणा, प्रभू त्या आत्मिक बुद्धीनं, आत्मिक बुद्धीनं आज वचन मला समजावून दे. कारण तू माझा थिओलॉजन हो, तू माझा शिक्षक हो प्रभू. तू मला शिकव. कारण तुझं वचन म्हणते, जीवन तू आहे, मार्ग तू आहे, सत्य तू आहे. पुनाधीश देवा, त्या सत्याच्या मार्गावर चालण्याकरिता, तो सत्याचं जीवन जगण्याकरिता मला तुझी गरज आहे. मला तुझी गरज आहे. मला तू हवा आहे. तू हवा आहे. कारण ही प्रभू, हे जग, या जगातल्या गोष्टी, या जगातल्या मोहमाया फक्त प्रभू देवा मृग जल आहे. मृग जल आहे. खरं जीवन तुझ्यातून आहे, तुझ्यामधून आहे, तुझ्याकरिता आहे. आज तो जीवन, तो जीवन, तो जीवन, तो जीवन, तो जीवन, येशू, तो जीवन, तो जीवन मला हवा आहे. मला हवा आहे. मला हवा आहे. तो जीवन मला दे. तो जीवन मला दे. तो जीवन मला दे. तो जीवन मला दे. हालेलुया, 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 हालेलुया,
Hallelujah.